हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यात आधी तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबतच तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. मी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आले. जवळजवळ मी 2 महिन्यानंतर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आणि मी आज छान मेकअप ट्युटोरियल घेऊन आली. बिकॉज मकर संक्रांत जवळ आहेत आणि मी स्पेशली मकर संक्रांतीसाठी हा एक सॉफ्ट ग्लॅम लुक केलाय. हा लुक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण मेकअपला स्टार्ट करूया आणि सगळ्यात आधी मी माझ्या फेसवर माझं स्किन प्रिपेअर करून झाल्यानंतर मी इथे इबाचं मस्ट हॅव इन्स्टा ग्लो प्री मेकअप सिरम यूज करते आणि ना आपल्या फेसवर छान एक ना हलकासा ग्लो येतो आणि हे प्रायमरचं पण काम करतं. त्यामुळे मी वेगळं प्रायमर माझ्या फेसवर आता अप्लाय करणार नाहीये. असं छान सिरम आहे आणि मी ना असं खूप लाईट वेट आहे हे आणि मी एकदम एकदम हलकासा ग्लो येतो. एकदम तुम्हाला दिसून येणार नाही पटकन असं कॅमेऱ्यामध्ये, पण एकदम लाईट लाईट ग्लो आलाय बघा. ते माझ्या पूर्ण फेसवर छान मी अप्लाय करते आणि ना आपलं एकतर ग्लो तर येतोच आपल्या फेसवर आणि आपली स्किन पण छान स्मूथ होते आणि मेकअप पण जास्त काळ टिकतो. पूर्ण फेसवर मी छानपैकी सिरम अप्लाय करून झाले. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्याखाली ब्लॅक हेड स्कोप आहेत आणि हाईड करण्यासाठी मी ते लॅक्मेचं 925 प्रायमर प्लस मॅट लिक्विड कन्सिलर यूज करते. हे एकदम तुम्हाला फुल कव्हरेज मिळत नाही. जसं लॉरियलचं कन्सिलरने फुल कव्हरेज आपल्याला मिळतं तसं कव्हरेज मिळत नाही. पण मला एकदम लाईट मेकअप करायचं आहे, त्यामुळे मी आता हे यूज करते. बघू शकता मी मला जिथे जिथे पाहिजे ते इथे माझे ना पिंपल्सचे डार्क स्पॉट्स आहेत आणि डोळ्यावर पण माझं थोडंसं ब्लॅक आहे, तिथे मी अप्लाय करते. आणि फोरहेडवर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ना प्रत्येकाच्या फोरहेडवर इथे ब्लॅक असतंच, तिथे पण मी कन्सिलर अप्लाय करून घेते. नंबर सिनेमा यातलं माझा शेड आहे. आता मी अप्लाय करून झालंय. त्यानंतर एका ब्युटी ब्लेंडरने माझं पूर्ण कन्सिलर मी ब्लेंड करून घेते आणि तुम्हाला ना बॅकग्राऊंडला थोडासा ना आवाज येत असेल बिकॉज आमच्या बाजूच्या घरात ना काम चालू आहे, तर त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. छान मी ब्लेंड करून घेते. पूर्ण फेसवर ना पसरते. जिथे मी कन्सिलर लावलंय ना मी फक्त तिथेच ब्लेंड करते. बघू शकता माझ्या पूर्ण फेसवर जिथे मी कन्सिलर लावले ते सगळं ब्लेंड करून झालंय. आता मी फाउंडेशन अप्लाय करून घेणार आहे. फाउंडेशनसाठी मी ते माझं नेहमीचं आवडीचं मेबलिनचं फिट मी फाउंडेशन यूज करते. यातलं माझा शेड आहे 220. पण हे पण मी जास्त अप्लाय करणार नाही, मी एकदम थोडंसं अप्लाय करणार आहे, कारण मी जसं तुम्हाला बोलली मला एकदम हेवी मेकअप नको आहे. बेस मेकअप तर अजिबात हेवी नको आहे, मला लाईट मेकअप हवं आहे एकदम. एवढंच घेतलंय मी आणि छान फिंगरने ना छान ब्लेंड केलेलं, मिक्स केले ते आणि मी डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरने अप्लाय करते. अशा टेक्निकने जर तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलं ना फेसवर एकदम स्मूथ फाउंडेशन अप्लाय होतं. कुठेही तुम्हाला पॅच किंवा पुढच्या साईडला असं जास्त कमी जास्त वाटणार नाही. बघू शकता एकदम छान कन्सिलर फाउंडेशन अप्लाय झालंय. बघू शकता खूप स्मूथ फाउंडेशन लावलंय, अजिबात कुठे पॅची वाटत नाहीये. माझं फाउंडेशन छान अप्लाय करून झालंय आणि मी इथे आता ना लिक्विड ब्लशर यूज करते. मी ते इनसेटचं ब्लशर घेतलंय आणि यातला शेड आहे एक मिनिट 03 ट्रस्टी रोज. हे मी आता माझ्या चिक्सवर अप्लाय करते आणि मी हे पण बघू शकता शेड आहे डार्क पिंक शेड आहे. मी फिंगरनेच माझ्या अप्लाय करते. मी एकदम थोडंसंच अप्लाय करणार आहे लिक्विड ब्लश पण.
आणि सेम ब्युटी ब्लेंडरने मी माझं ब्लशर पण ब्लेंड करून घेणार आहे. खूप छान ब्लश बघू शकता, लगेच ब्लेंड झालंय आणि छान कलर पण खूप छान येतो. आणि ॲक्च्युली हे खूप अफोर्डेबल ब्लश आहे. हे फक्त 80 रुपीजचं ब्लश आहे. खूप अफोर्डेबल आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आय थिंक 4-5 कलर पण मिळतात. हा सगळ्यात डार्क पिंक शेड आय थिंक, मला नक्की आठवत नाही, पण सगळ्यात डार्क पिंक शेड हाच आहे, डस्टी रोज. बघू शकता, खूप छान असा पिंक पिंक ग्लो आला माझ्या फेसवर. आता माझे जेवढे लिक्विड प्रोडक्ट मला यूज करायचे ते लिक्विड प्रोडक्ट, क्रीम प्रोडक्ट, ते मी सगळे यूज करून झाले, अप्लाय करून झाले. आता हे सगळे सेट करण्यासाठी मी पावडर लावून घेते आणि ते मिस क्रिएची ग्रूमिंग पावडर यूज करते आणि यातला शेड नंबर आहे TL9. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचा पण यूज करू शकता जर तुमच्याकडे ट्रान्सल्युशन पावडर नसेल तर. अँड पूर्ण नेकला पण, बिकॉज मी नेकला पण फाउंडेशन अप्लाय केलंय, त्यामुळे नेकवरचं, इयरवरचं फाउंडेशन पावडरने लॉक करून घ्यायचंय. आता माझा मेकअपचा बेस तयार करून झालाय. आता त्यानंतर मी कॉन्टोर यूज केलं नाहीये फेस कटिंगसाठी, त्यामुळे मी आता ब्रॉन्झरने माझे फेसला छान शेप देते. ते पण मी एकदम सॉफ्ट शेप देणार आहे, जास्त असं डार्क करणार नाहीये. आणि त्यासाठी मी ते शुगरचं कॉन्टोर फेस पॅलेट यूज करते आणि यातला माझं व्हेरियंट आहे 01 नंबरचं मी यूज करते आणि खूप छान आहे. मी खूप यूज केलंय आणि या एकाच पॅलेटमध्ये आपल्याला कॉन्टोर, हायलाइटर आणि ब्लशर हे तिन्ही गोष्टी आपल्याला मिळतात. यातलं मी आता कॉन्टोर यूज करते आणि त्यासाठी एक अँगल ब्रशचा यूज करते आणि हा एकदम लाईट शेड आहे, जास्त डार्क नाहीये. म्हणजे दोन्ही साईडला ब्रॉन्झर अप्लाय करून झालं आणि मी थोडंसं माझ्या नोजवर पण ब्रॉन्झर अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी फिंगरचाच यूज करते. बघू शकता, मी तो आपला आयब्रोचा स्टार्टिंग पॉइंट आहे, तिथून मी नोजच्या एंडिंग पॉइंट पण नेलंय, दोन्ही साईडला सेम. आणि ते फक्त खालच्या साईडला मी ब्लेंड करते, म्हणजे आपलं नोज पण एकदम असं शार्प दिसतं. ब्रॉन्झर अप्लाय करून झाल्यानंतर मी पावडर ब्लश यूज करते, त्यामुळे मी ते प्लस इनसाईडचंच ब्लशर पॅलेट यूज करते. यामध्ये पण आपल्याला ना असे 4 शेड्स मिळतात. खूप छान वाटतंय ब्रश. मी नॉर्मली ब्रश जास्त यूज करत नाही, मला खूप हायलायटर खूप आवडतं, मला असं फेसवर ना खूप छान शाईन शाईन आवडते आणि ब्लश खूप कमी यूज करते. होऊ शकत, छान पिंक शेड आला माझ्या चिक्सवर. आता माझं सगळ्यात फेवरेट हायलायटर, आणि हायलायटर पण मी जे मगाशी शुगरचं फेस पॅलेट यूज केलेलं त्यातलाच हायलायटर यूज करते आणि यामध्ये सिल्वर हायलायटर आहे. आणि हायलायटर लावायला फॅन ब्रशचा यूज करते आणि यातलं हायलायटर खूप बेस्ट आहे, खूप. माझ्याकडे यातलं ना एक रोज गोल्ड हायलायटर पण आहे, ते पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता, सी खूप छान ग्लो येतो ह्या हायलायटर म्हणून, त्यामुळे मला शुगरचं हायलायटर तर खूप आवडतं.
पूर्ण पॅलेट खूप छान आहे, पण स्पेशली मला या पॅलेटमधलं हायलायटर खूप आवडतं. जास्त लावायची गरज पण पडत नाही. मी थोडंसं ब्रशवर घेतलंय आणि तुम्ही बघू शकता खूप छान ग्लो आलाय. आणि मी जसं बोलली मला हायलायटर प्रचंड आवडतं, त्यामुळे मी जरा ब्लशरपेक्षा जास्त हायलायटर यूज करते. थोडंसं आयब्रोच्या वर पण यूज करते. खूप छान ग्लो आलाय. आणि मी फोरहेडवर पण अप्लाय करते, पण मी एक्स्ट्रा हायलायटर घेत नाही. जे ब्रशवर आहे तेच मी अप्लाय करणार आहे. फक्त ब्रश माझा असं फिरवते, कारण एकदम पण फोरहेडवर असं शाईन शाईन बरोबर वाटत नाही, स्पेशली मला आवडत नाही. नोजवर थोडंसं असं लावते. बघू शकता खूप छान माझा चेहरा चमकतोय. आणि माझा पूर्ण माझा फेसचा मेकअप पूर्ण करून झालाय. आता मी माझे आयब्रो फिल करते, त्यानंतर आपण आय मेकअपला स्टार्ट करूया. मी माझ्या आयब्रो फिल करण्यासाठी माझी नेहमीची फेवरेट मेस्कराची आयब्रो पेन्सिल डार्क ब्राऊन. पुढच्या साईडने तर एकदमच लाईट करते, नाहीतर ना ते एकदम डार्क केले ना की आपण खरंच अँग्री बर्ड वाटू. जे आयब्रो पण छान फिल करून झालेत. आता आपण आय मेकअपला स्टार्ट करूया. आज मी इथे माझा आय मेकअप करण्यासाठी ते मार्सचं जस्टन ए श्रृंगार आयशॅडो पॅलेट यूज करते. त्यामध्ये बघू शकता आपल्याला एवढे कलर्स मिळतात आणि हे शेड्स पण खूप छान आहेत मार्सचं आयशॅडो पॅलेट. आय मेकअपला आता आपण स्टार्ट करूया. त्यासाठी इथे मी एकदम जो हा लाईट शेड आहे तुम्ही बघू शकता इथे. हा जो लाईट शेड आहे तो मी माझ्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करून घेणार आहे. आणि त्यासाठी मी ते हे कलर बारचं आयशॅडो पॅलेट यूज करते. फ्लॅट आयशॅडो पॅलेट आहे आणि तो शेड घेऊन मी माझ्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करणार आहे. आधी एक बेस कलर म्हणून मी हा शेड अप्लाय करते. आणि तुम्ही बघू शकता मी एकदम लाईट शेड अप्लाय केलाय माझ्या आयलिडवर, आणि ते पण मी एकदम थोडासा यूज केलाय. आणि तो अप्लाय केल्यानंतर पण तुम्ही लगेच फरक बघू शकता माझ्या आईजवर. नेक्स्ट मी सेम पॅलेट मधला हा जो ब्राऊन शेड आहे तो अप्लाय करते. ह्यातलं ह्या शेडचं नाव आहे मेहंदी. हा शेड मी माझ्या आईजवर अप्लाय करते, कारण एकदम सॉफ्ट पाहिजे, त्यामुळे आपण एकदम हलक्या हाताने आणि आरामात ब्लेंड करायचं आहे. एकदम सॉफ्ट माझा ब्राऊन शेड अप्लाय झालाय. येस. तर मी हा शेड ब्राऊन शेड मी फक्त एवढाच ठेवणार आहे, जास्त डार्क करणार नाही, बिकॉज त्याच्यावर माझं परत ना सिल्वर शिमर येणार आहे. त्यामुळे माझा ब्राऊन शेड मी फक्त एवढाच ठेवते. क्लोजअप बघा, मी ह्याच्यावर ब्राऊन शेड अप्लाय केला नाही, इथे फक्त अप्लाय केलाय. आणि येस, सेम ब्राऊन शेड मी माझ्या लोअर लॅश लाईनच्या इथे पण अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी एकदम जे स्मॉल ब्रश आहे माझ्याकडे, पेन्सिल ब्रश बोलतात त्याला, ते ब्रश घेऊन मी फक्त बघू शकता मी फक्त आउटर कॉर्नर पासून मी खाली असं ब्लेंड करत येणार आहे पुढे. माझं ब्राऊन शेड अप्लाय करून झालंय. एकदम सॉफ्ट आय मेकअप केलाय मी. त्यानंतर मी स्मोकी लुक करते, त्यामुळे मी काजळ पेन्सिलचा यूज करते. आणि हे आहे मेबलिनचं काजळ मी यूज करते. जिथे आपली आयलाइनरची लाईन आहे तिथे मी हे अप्लाय करते. थोडंसंच ते पण मी एकदम जास्त अशी जाड लाईन नाही अप्लाय करणार आहे.
अँड हे अप्लाय केल्यानंतर एका स्मॉल ब्रशने मी ते ना असं छान ब्लेंड करणार आहे. आणि सेम ब्रशवर मी एकदम थोडासा ब्लॅक आयशॅडो घेते. सेम पॅलेट मधला बघा हा आहे, सुरमा नाव आहे त्या शेडचं. मी एकदम थोडासा ब्लॅक आयशॅडो घेतलाय ब्रशवर आणि जिथे मी आयलाइनर अप्लाय केलंय मी फक्त तिथेच स्मर्च करते आणि थोडंसं वरती नेते. शिमर आहे त्यामुळे मी फक्त फिंगरनेच ते पण मी एकदम थोडंसं अप्लाय करणार आहे. पाहू शकता मी एकदम थोडंसं लावलं आणि मी फक्त फक्त डॅप करणार आहे. बघू शकता मी एकदम थोडंसं लावलंय. मगाशी मला वाटत होतं जास्त लावलंय त्यामुळे मी ब्रशने थोडंसं असं क्लीन केलंय आणि त्याच्यानंतर परत एकदम थोडंसं अप्लाय केलंय. मला जर अजून डार्क पाहिजे असेल तर तुम्ही अजून डार्क लावू शकता. माझे आयशॅडो अप्लाय करून झाले, शिमर शेड पण अप्लाय करून झालंय. आता मी काजळ अप्लाय करते आणि काजळसाठी जे मी मगाशी यूज केलेलं तेच काजळ यूज करते मेबलिनचं. तुम्ही पाहिजे तर व्हाईट काजळ पण अप्लाय करू शकता. मला जो स्मोकी लुक व्हाईट काजळनं येणार नाही त्यामुळे मी ब्लॅक काजळ अप्लाय करते. आणि जसं तुम्हाला बोलली मी ते लिक्विड लायनर वगैरे लावत नाही. काजळनेच मी छान लायनरचा लुक केलेला आणि त्यानंतर मी ते सेम मेबलिनचा मस्कारा यूज करते आणि मी ते फॉल्स आयलॅश यूज करत नाही. मी कधीच ॲक्च्युली यूज करत नाही. मी जे माझे आयलॅश आहेत त्यांनाच मी मस्कारा अप्लाय करते थोडासा. मस्कारा अप्लाय केल्यावर पण छान असे माझे आईज लॅश कर झाले छानपैकी. माझा आय मेकअप पूर्ण करून झालाय आणि आता फक्त मला लिपस्टिक अप्लाय करायची आणि त्यानंतर माझा पूर्ण मेकअप करून होतोय. माझा पूर्ण ऑलमोस्ट मेकअप झाला. आता फक्त लिपस्टिक अप्लाय करायची आणि मी जसं आणि माझ्या साडीची बॉर्डर रेड आणि सिल्वर आहे त्यामुळे मी रेड कलरची लिपस्टिक अप्लाय करते. त्याआधी मी ते मिक्स कलरची लिप पेन्सिलने माझ्या लिप्सवर छान बॉर्डर करून घेते आणि यातला शेड नंबर आहे L54 परफेक्ट रेड. आणि लिपस्टिकसाठी मी ते माय ग्लॅमची ॲक्च्युली माय ग्लॅमची पॉप्सो क्रीमी मॅट लिपस्टिक यूज करते. अँगस्टर्न माझा पूर्ण मेकअप करून झालाय. अॅनिस्टर माझा पूर्ण मेकअप करून झालाय आणि मी मस्तपैकी छान रेडी झाली आहे. मी कसं तुम्हाला बोलली माझ्या साडीला ना रेड बॉर्डर आहे त्यामुळे मी रेड कलरची लिपस्टिक यूज केली आहे आणि माझ्या पूर्ण साडीवर ना मध्ये मध्ये सिल्वर डिझाईन आहे त्यामुळे मी सिल्वर शिमर यूज केलंय. ही नथ ना माझी सारखी पडते. येस, तुम्ही बघू शकता माझा पूर्ण मेकअप करून झालाय आणि एकदम सॉफ्ट ठेवलाय मेकअप आणि आय मेकअप पण एकदम सॉफ्ट ठेवलाय, शिमरी ठेवलाय पण सॉफ्ट ठेवलाय, जास्त हेवी केला नाही. आणि हायलायटर तर तुम्ही बघू शकता काय चेहरा चमकतोय माझ्या हायलायटरमुळे. आणि येस, मी तुम्हाला मगाशी एक क्लिप शूट करायची राहून गेली, मी विसरली. आणि माझा पूर्ण मेकअप झाल्यानंतर मी इथे शुगरचं सेटिंग मिस्ट माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय केलंय आणि हा डुई सेटिंग मिस्ट आहे त्यामुळे आपण स्प्रे केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर असं छान सॉफ्ट ग्लो येतो ह्या मिस्टमुळे. इन्स्टंट
अँड आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. मी मेकअप करताना मध्ये ज्या काही टिप्स दिल्या, प्रोडक्टबद्दल नॉलेज दिलं आहे, ते तुम्हाला हेल्पफुल वाटेल अशी मी आशा करते. अँड ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला हा लूक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अशा अजून काही मेकअप ट्युटोरियल्स, प्रोडक्ट नॉलेज आणि शॉपिंग हॉल्स घ्यायचे असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा.